आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर सिविल हॉस्पिटल में सफाई कामगारों के 163 जगह खाली रहने के बावजूद कोरोना काल में काम कर रहे सफाई कामगारों को निकाला जा रहा है। इस विषय को लेकर आरबी दयावन बहुउद्देशीय सामाजिक संस्था की ओर से सोलापुर के पालक मंत्री दत्ता मामा भर ने इन खाली जगहों पर फौरन भर्ती शुरू करें, इसको लेकर निवेदन दिया गया। इस समय आरबी दयावन बहुउद्देशीय सामाजिक संस्था के अध्यक्ष समेत सभी सदस्य उपस्थित थे। सोलापूरचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना आरबी दयावन संस्थेच्या मार्फत आता निवेदन देण्यात आले। तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना महामारी या काळामध्ये जे सफाई कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना कोरोना आटोक्यात येताच कामावर कुठली तोंडी व नोटीस न देता कामावरून काढण्यात आले। पण अद्याप परत दुसरी लाट आल्यानंतर त्यांना परत कामावर बोलून घेतले। एक प्रकारे या कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे। जसं काय की शेतीमध्ये जे बैल लोकांना नांगरून घ्यायचं जेवढा कालावधी आहे परत काम झालं सोडून द्यायचं, एक प्रकारे असं चाललेलं आहे। जर यांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करता करता जे कोरोना पेशंट संगत काम करताना जर मरून गेले तर याची जबाबदारी कोण घेणार? तरी संस्थेच्या मार्फत असं निवेदन दिलेलं आहे की या कर्मचाऱ्यांना मी ह्याच्या पहिलाही निवेदन दिला होता 2 वेळा की नाही का यांना निदान तर निदान रोजंदारीवर का अशिना नसेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का अशिना ठेवावे म्हणून परत तसंच त्यांना कामावर काढण्यात आलेले आणि अजून परत आता दुसऱ्या लाटेला त्यांना घेतले, परत आटोक्यात येताच काम काढून टाकलेले। परत आता तिसरी लाट आली तर यांना कामावर घेतील, पण याची जबाबदारी कोण घेणार? त्यासाठी आम्ही नाही का असं निवेदन दिलेलं आहे की यांना कामावर घेण्यात यावे, कारण यांचा प्रपंचच या कामावर चाललेला आहे। कारण असल्या महामारीच्या काळामध्ये कोण रस्त्यावर उतरून काम करत नव्हतं, तरी हे लोक स्वतःचा व बायको लेकराचा विचार न करता काम केलेले आहेत। तरी आमची एकच मागणी आहे की या सफाई शिबिरमधल्या सफाई कर्मचाऱ्यांना कामावर सामावून घ्यावे, कारण यांचा प्रपंच ह्यावर असल्यामुळे। सोलापूर शहराचे आमचे पालकमंत्री भरणे साहेब आज महामारी रोगामुळे सर्व इतर कुठलेही जाती जात धर्म त्याला काही नाही आहे असं मानून आमचे जेवढे आहेत ते आता कर्मचारी सर्व कामं करण्याचे सज्ज राहिले। तरी एवढं त्यांना काम करून आता कमीत कमी 50 लोकांना कमी केलेलं आहे। तरी या 50 लोकांना कामावर घ्यावे असे आम्ही राष्ट्रवादी महिला कार्यकर्ते म्हणून आणि हा माझे मित्र माझा मुलगा यांच्या वतीने मी आज निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना। तरी एवढे 2 शब्द सोडतात। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।